नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे गुरुवार दिनांक 2 जुलै 2026। मित्रांनो, आज राज्याच्या आपल्याला या ठिकाणी 10 ते 12 जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट पाहायला मिळतोय, काही ठिकाणी येलो अलर्ट देखील आहे। आज मित्रांनो ढगफुटी सदृश पाऊस राज्याच्या काही जिल्ह्यामध्ये पाहायला मिळणार आहे। त्याचाच आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला विनंती मित्रांनो, तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय शेवटपर्यंत पण आपल्या चॅनलला सबस्क्राइब करत नाही, त्यामुळे आताच आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। व्हिडिओला लाईक देखील नक्की करा। तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून पाहताय, तुमच्या भागामध्ये पाऊस झाला आहे की नाही, पेरणी झाली आहे की नाही, ते कमेंट मध्ये मित्रांनो नक्की कळवा। तर मित्रांनो, आज आहे 2 जुलै 2026। आज या ठिकाणी जसं आपण स्क्रीनवरती बघू शकताय, नाशिक असेल, मनमाड असेल, या भागामध्ये आपल्याला अक्षरशः ढगफुटी सदृश पाऊस पाहायला मिळतोय। रेड अलर्ट या ठिकाणी देण्यात आलेला आहे। निफाड, वणी, नाशिक, त्र्यंबक, सिन्नर, मनमाड या ठिकाणी, येवला या भागामध्ये आपल्याला ढगफुटी सदृश पाऊस हा दुपारी 2च्या नंतर पाहायला मिळतोय व रात्रीच्या दरम्यान देखील पाहायला मिळतोय मित्रांनो। तसेच या ठिकाणी मुंबई असेल, पालघर, वसई, विरार, ठाणे, कल्याण, डोंबिवली या संपूर्ण भागामध्ये देखील आपल्याला येलो व रेड अलर्ट पाहायला मिळतोय। या भागामध्ये देखील ढगफुटी सदृश पाऊस पाहायला मिळत आहे। तर रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या ठिकाणी सुद्धा आपल्याला ढगफुटी सदृश पाऊस पाहायला मिळतोय। तसेच जर मित्रांनो आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। मध्यम ते हलक्या स्वरूपात देखील काही ठिकाणी पाऊस आहे। आपण स्क्रीनवरती बघताय, या ठिकाणी नगर असेल, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या संपूर्णच भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय। मराठवाड्यामध्ये देखील मित्रांनो परिस्थिती कायम पाहायला मिळते। या ठिकाणी नांदेड असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, जालना या ठिकाणी हिंगोली या 4 जिल्ह्यामध्ये मित्रांनो आपल्याला येलो अलर्ट पाहायला मिळतोय। या ठिकाणी मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा देखील पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। बीड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय, तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा देखील पाऊस पाहायला मिळतोय। बार्शी, केज, कळंब या ठिकाणी, भूम, परांडा, वाशी, तुळजापूर, उमरगा, लोहारा या ठिकाणी, लातूर असेल, अहमदपूर असेल, परळी, नांदेड या संपूर्ण भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा दुपारनंतर व रात्रीच्या दरम्यान पाहायला मिळतोय। मित्रांनो, विदर्भामध्ये जर पाहिलं मित्रांनो, विदर्भामध्ये देखील पावसाचा जोर आज वाढलेला आहे प्रचंड। नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, वाशिम, वर्धा तसेच अकोला, बुलढाणा या संपूर्ण मित्रांनो या ठिकाणी विदर्भातील जिल्ह्यांमध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळतोय। जळगाव असेल, नंदुरबार असेल, धुळे या भागामध्ये, या जिल्ह्यामध्ये देखील भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे। मित्रांनो, आज 2 जुलै 2026चा एकंदरीत जर संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर या ठिकाणी सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर तसेच बीड, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना तर विदर्भातील सर्व जिल्हे असतील, तसेच उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील सर्व जिल्ह्यामध्ये, कोकणपट्टीमध्ये या सर्व जिल्ह्यामध्ये मित्रांनो भाग बदलत आपल्याला मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस हा दुपारनंतर व रात्रीच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहे। हवामानामध्ये मित्रांनो अचानक बदल होत असतात। आपण आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो। धन्यवाद।